तो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती धनु तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्रवर्ण यममिरविती देवी कुबेरहित ऐशेचे सर्वज्ञानी दयागण मुनी हृदय ज्याचे करीती दा त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भानमदती माझे होत असे याच्या अज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्पती परितोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममिच असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावारण तुम्हीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या त्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः स्थानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा देवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। आपण हे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण पाहिलं असं म्हणायचं, कारण आता त्याचा विषय आपण आटोपता घेऊ, पुढं तोच विषय नेहमी चालणार आहे। आता किती त्याचं चिंतन केलं तर काही भाग जो मूळ ग्रंथामध्ये येणार आहे तो काही भाग राहील, काही भाग परत पुनरावृत्ती होईल। त्यापेक्षा आता आपण आपल्या जे पुढं सरकत जायचं ग्रंथामध्ये। तर सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः। नामरूपयोः तर इथं लिहिलं आहे की जो आधार नामरूपास, त्याच्याऐवजी संस्कृतमध्ये काय केले नामरूपयोः अधिष्ठानम, म्हणजे जे नामरूपाचं अधिष्ठान आहे त्याचा अर्थ लिहिला का विवर्तोपादान कारण आहे। नंतर इथं बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, त्याच्याऐवजी काय लिहिलं बुद्ध्यबोध्यम बुद्धेर्दृक्, जो बुद्धीला जाणण्याचा विषय होत नाही परंतु बुद्धीचा द्रष्टा किंवा प्रकाशक आहे असं सांगितलं। आणि सत्य शब्दाच्या ऐवजी सुखम नित्यम असा शब्द योजला, बरोबर ना। आणि पुढं काय सांगितलं परम, तो सर्वांच्या अतीत आहे आणि तो मीच आहे, ऐक ना। परम तो कोण आहे? मीच आहे। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानम बुद्ध्यबोध्यम बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम। पुढं अपारम सर्व वेदांत वेद्यम असं एक सांगितलेलं आहे की याच्यामध्ये वेदांत वेद्य आहे, म्हणजे वेदांताच्या द्वारा जो जाणला जातो, म्हणजे उपनिषदांच्या द्वारा किंवा शब्द प्रमाणाच्या द्वारा किंवा श्रुतीचा जो तत्वज्ञानाचा भाग आहे किंवा श्रुतीचा वेदाचा जो अंतिम तत्वज्ञानात्मक भाग आहे किंवा बुद्धी प्राधान्य देऊन विचाराचा वैचारिक प्रांतातला जो भाग आहे त्याला म्हणतात वेदांत। मग आता हा परमात्मा जर आपल्याला वेद्य, म्हणजे जसं घटपटाला जाणतो तसा परमात्मा मीच आहे असं जर आपल्याला आत्मत्वाने परमात्म्याला जाणायचं असेल तर त्याला मार्ग काय आहे? तो वेदांताच्या द्वारा जाणला जातो। माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये प्रथम ओळीमध्ये काय सांगितलं? ओम नमोजी आद्या। आद्या शब्दाने इथं नामरूपास अधिष्ठान असं घ्यायचं। नामरूपाचं सर्वांचं असणारं आद्य कारण, म्हणजे जे सर्वांचं कारण आहे पण त्याचं कोणी कारण नाही असा आद्य। परंतु पुढं काय सांगतात? तो आद्य परमात्मा जाणायचा असेल तर लोकांनी सांगितलं की आत्म्याचं अस्तित्व मानावंच लागतं। आम्ही ते अनुमानाने सिद्ध करतो। वैद्यकीय काही प्रयोगात देखील सिद्ध झालं आहे। काही वर्षापूर्वी सांगत होते, आता कोणी ते ऐकून पण घेणार नाही, परंतु पूर्वी सांगत होते आत्मा कुठं दिसतो, आहे का नाही, तर त्याचं त्यांनी असं कारण सांगितलं की एखाद्या मनुष्याचं प्राण जाण्याच्या पूर्वी, म्हणजे आता तो मरणारच आहे असं निश्चित झालं तर त्यावेळेला तर त्याच्यामध्ये एका पेटीमध्ये त्याचं हे ठेवलं, बंदिस्त ठेवलं आणि नंतर थोड्या वेळाने त्याचं प्राणोत्क्रमण झालं तर ती पेटी जी आहे ना, ती पेटीचं जे झाकण आहे, आच्छादन आहे, ते थोडंसं बाजूला झालं। याचा अर्थ प्राण नावाचा पदार्थ त्याच्यातून निघून गेला। तर ते काय म्हणतात? आत्मा नावाचा तिथून निघून गेला। याच्यावरून काय आहे? आत्म्याचं अस्तित्व सिद्ध होतं। झालं तर आत्म्याचं होईल का प्राणाचं होईल?
प्राणाचं होईल. आत्मा येणारा जाणारा जर असला तर ते आत्म्याचं ज्ञान करून आम्हाला काय घ्यायचं आहे? शरीराचं ज्ञान आम्हाला नाही काय? येणारी जाणारी वस्तू आहे की नाही? जी वस्तू आगमापायी आहे, उत्पन्न होणारी आणि नाश पावणारी, तिच्या ज्ञानाने आम्हाला काय पुरुषार्थ प्राप्त होणार आहे? आम्हाला ती वस्तू नित्य असली पण ती जर आपल्याहून भिन्न असली तर तिला जाणून काय पुरुषार्थ होणार आहे? नित्य असून, सुखम असून, स्वप्रकाशक असून ती कोण असले पाहिजे? आम्ही असलो पाहिजे. हे ज्ञान आम्हाला नव्हतं तेव्हा आम्ही दुःखाने त्रस्त झालेलो होतो आणि हे ज्ञान आम्हाला असं झालं तर आम्ही काय हो? परमपुरुषार्थाला, परमसुखाला प्राप्त हो आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल. असा आत्मा पाहिजे. तेव्हा असा आत्मा शास्त्रीय वैद्यकीय प्रयोगाने प्राप्त होईल का? नाही, तो विचाराचा विषय आहे. पण विचार कोणत्या दिशेने करायचा? तर तो वेदा प्रतिपाद्या. इथं काय म्हटलं? वेदांत वेद्यम. वेद प्रतिपाद्या किंवा ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आहे, शास्त्र योनित्वात. शास्त्र आहे योनी, म्हणजे ज्याच्या ज्ञानात प्रथम सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. मनुष्य साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर त्याने ब्रह्माला जाणण्याची इच्छा करावी. परंतु आता ब्रह्माची जाणण्याची इच्छा केली तर आता ब्रह्माचं ज्ञान कसं होईल? तर त्यांनी सांगितलं शास्त्र योनित्वात. शास्त्र हे ब्रह्माला जाणण्याचं कारण आहे किंवा त्याच्या ज्ञानाचं साधन जर कोण असेल तर शास्त्र हे त्याचं कारण आहे. ब्रह्मज्ञानाचं साधन कोण आहे? शास्त्र. शास्त्र शंसनात शास्त्रम इति उच्यते. जे ब्रह्मस्वरूपाचं कथन करतं, म्हणजे ब्रह्माचं परोक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान करून घेण्याचं साधन कोण आहे? वेद आहे. म्हणून वेद प्रतिपाद्या किंवा वेद प्रतिपाद्या या शब्दाचा दुसरा अर्थ केला आहे, वेदाचा प्रतिपादनाचा विषय असणारा. वेदाचा प्रतिपाद्य विषय काय आहे? वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे. वेदाचं म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवाशी. का जावे? म्हणवनी. का? तर वेदाने सांगितलेलं आहे म्हणून. वेदाने सांगितलं की परमात्मा प्राप्तीशिवाय दुसरा सुखप्राप्तीचा दुसरा कोणताही किंवा दुःख निवृत्तीचा दुसरा कोणताही मार्ग नाही. तेव्हा आपण चिंतन करतो ते स्वतंत्र बुद्धीनं केलं तर आपण नास्तिक होऊ आणि वेदानुसारी केलं पण आपली बुद्धी आणि वेद ह्या दोन्हींच्याही काही आपली बुद्धी आणि काही वेदाने सांगितलेले सिद्धांत असं जर आपण त्याचं सामंजस्य करण्याचा प्रयत्न केला तर ते कधी होणार नाही. आपली बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशे राजे सकळ सिद्धी. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाने त्याचं चिंतन करता येणार नाही. आणि वेदाने करायचं म्हणजे काय? तर वेदाने जे सांगितलं ते इदम इत्थम, ते असंच आहे असं जर आपल्याला चिंतन झालं तर मनुष्य ह्या मोक्षसुखाला प्राप्त होतो. आणि त्याने जर इदम इत्थम न म्हणता काही माझ्या बुद्धीतलं आणि काही वेदाचं असं जरी म्हटलं तर त्याला आपण एक दिवस सांगितलं त्याला अर्धजरतीय न्याय म्हणतात. काय अर्धजरतीय म्हणजे एखादा मनुष्य अर्धा म्हातारा आहे आणि अर्धा तरुण आहे असं म्हणता येईल का? नाही. एक तर पूर्ण तरुण असला पाहिजे किंवा पूर्ण म्हातारा असला पाहिजे. त्याप्रमाणे वेदातलं कोणतंही वाक्य असो, आचार कसा करावा, विचार कसा करावा, म्हणजे किंवा भावना कशी करावी या बाबतीत जसं वेद सांगतो ही शालिग्राम शिळा समोर ठेवावी आणि चतुर्भुज भगवंताच्या विष्णूच्या मूर्तीचं चिंतन करावं. नर्मदेचा गोटा समोर ठेवावा आणि त्याच्या ठिकाणी काय भावना करावी? हा साक्षात भगवान शंकर आहे अशी भावना करावी असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला नर्मदेची प्रदक्षिणा करताना लोक नर्मदा मैया जल घेतात आणि ते जलाला का जल म्हणून पाहत नाही, ते काय म्हणतात नर्मदा मैया माझ्याबरोबर आहे, सतत माझा सांभाळ करणारी आहे. म्हणजे आपण जी भावना करायची ती वेदाने जशी सांगितली तशी करायची. विचार करायचा तो वेदाने ज्या दिशेने सांगितला त्याप्रमाणे करायचा. जर तुम्हाला करायचाच झाला विचार तर खरं तर विचार करण्याची वेळच येऊ नये. की श्रुतीनं सांगितलं की तू ब्रह्म आहेस तर मी ब्रह्म आहे की नाही. याच्यामध्ये मनुष्य एकदा वेदाने सांगितलं की त्याच्यावर त्याचा काय पाहिजे? पूर्ण श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. पण विचारच जर करायचा झाला तरी आता मनुष्य विचार केल्याशिवाय त्याला चालत नाही. शंका त्याच्या अंतःकरणात उद्भूत होतातच. मग तो विचाराची दिशा कोणती असावी? तर श्रुतिमतस तर्कोनुसंधीयताम. श्रुतीला मान्य असणारा तर्क करायचा, विरुद्ध तर्क करायचा नाही. तर्क्यताम, तर्क जरूर करावा. मा कुतर्क्यताम, कुतर्क करू नये. तुकाराम महाराज म्हणतात कुतर्क्याचे कपाळी. काय?
तुका म्हणे नासी कुतर्क्याचे कपाळी. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराव हो. या ठिकाणी नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल. तुम्ही जर अनेक मतं पाहायला गेले आजच्या काळातही ईश्वरविषयक, जगतविषयक, जीवाविषयक अनेक मतं आहे. हे दार्शनिकचं आपण जे चिंतन करतो, नैयायिक जीवाचं काय स्वरूप मानतो, वैशेषिक काय मानतो, सांख्य काय, योगी काय, पूर्वमीमांसक काय, वेदांती काय, याचा तर विचार करतो. एवढीच मतं आहे असं नाही. याच्यापेक्षाही अलीकडचे झालेले जे कांटे म्हणून एक शास्त्रज्ञ आहे किंवा मनोवैज्ञानिक आहेत, नंतर ॲरिस्टॉटल, प्लेटो, अशा प्रत्येकाची वेगवेगळी मते. आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना पुढे या कैलास महाराज, काही मतं जी आहे तर ती मतं जुळतात. प्लेटोचं तत्त्वज्ञान काही ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या काही ओव्याशी जुळतं, काही ओव्याशी जुळत नाही. मग अशा वेळेला प्लेटो आणि ज्ञानेश्वर महाराज सारखेच आहे म्हणून सगळं त्यांच्या मताचा अंगीकार करता येणार नाही. प्लेटोचा अभ्यास करू नका असं नाही, करा, परंतु याला अनुकूल असेल तर तेवढं त्याला उपोद्बलक किंवा साह्य म्हणून घ्या. त्याच्या वाचून आडलेलं पण नाही, पण घेतलं तर त्याला साह्य म्हणून घ्या. परंतु जो सिद्धांत ज्ञानोबरायांच्या किंवा श्रुतीशास्त्राच्या विरोधी असेल तो सिद्धांताचा दुरूनच त्याग करावा. म्हणून परमात्म्याचं ज्ञान करून घेतलं तर आपल्याला जीवनभर एकच साधन आहे, ते आहे शास्त्राचं दर्पण करणं. जसं आपल्याला आपलं स्वरूप पाहायचं झालं तर स्वच्छ अशा प्रकारचा जर आरसा समोर असेल तरच त्याच्यात प्रतिबिंब दिसेल. त्याप्रमाणे आपल्या जीवनाला दर्पण स्थानी जर आपण वेद केलं, या ठिकाणी तुम्ही म्हणाल वेदाचा कुठं आम्हाला अर्थ कळतो, तर वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. चौवेदाचे केलेशे विवरण, या ठिकाणी सगळा वेद जो आहे तो सगळा वेद सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. दुग्ध कोणतं आहे? गीतारूपी अमृत आहे. म्हणजे गीतेचं, गाथेचं, ज्ञानेश्वरीचं किंवा एकनाथी भागवताचं किंवा आपल्या सकल संत वाङ्मयाचं, कोणत्या हिंदी, मराठी सगळ्या संत वाङ्मयाचं जर आपण चिंतन केलं तर याच्यामधून तो आपल्याला आरसा आहे आणि त्याच्यामध्ये आपला आत्मस्वरूपाचा आपल्याला प्रतिबिंब दिसेल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जर म्हटलं की ती कीर्तन वगैरे कथा कादंबऱ्या वाचल्यानंतर शब्दसंग्रह जास्त होतो, मग आपल्याला लोकांमध्ये त्याची अभिव्यक्ती करता येते, ही अभिव्यक्तीला उपयोग होईल, पण आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन त्याच्यामध्ये होणार नाही. म्हणून आपल्याला वारकरी प्रस्थानत्रयी आहे. वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी म्हणजे वारकऱ्यांनी कळो न कळो सत्संगामध्ये चिंतन केलं तर कळतातही, परंतु एकनाथी भागवत, तुकोबारायांची गाथा किंवा सर्व संतांची गाथा आणि ज्ञानेश्वरी ही त्याची प्रस्थानत्रयी. तसंच संस्कृतमध्ये आपण पाहिलं की श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद ही प्रस्थानत्रयी, ती केवळ अद्वैताचं चिंतन सांगणारी आहे. आणि वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी ही सुद्धा केवळ अद्वैताचं चिंतन सांगणारी आहे. याच्यामध्ये जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आणि जगन मिथ्यात्वाचा निश्चय सांगितलेला आहे. तेव्हा आता यापुढचा आपल्या जीवनातला जेवढा परमार्थिक प्रवास होईल तो प्रवास ह्या प्रस्थानत्रयीला सोडून कधीही शक्य नाही. जर आपल्याला कोणी किती अनेक संप्रदाय आपल्या जीवनात आले, अनेक व्यक्ती, अनेक मतांतरं अशी जरी समोर आली तरीसुद्धा, किती भूतभौतिक अशा प्रकारची विज्ञान आपल्यासमोर आली, पण जर आपल्याला परमसुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर त्याला मार्ग काय आहे? नान्य हा पंथा विद्यते अयनाय, दुसरा कोणताही मार्ग नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमिती, त्या परमात्म्याला जाणूनच मनुष्य मृत्यूचं उल्लंघन किंवा शोकाचं तरण करू शकतो, त्याला दुसरा मार्ग नाही. आणि त्याच्यासाठी मार्ग कोणता आहे तर भगवंत यस्य निश्वसितम वेदाः, परमात्म्याच्या निश्वासातून उत्पन्न झालेले वेद, जयाच्या निश्वासी जन्मला झाले वेदराशी, किंवा तोच परमात्मा निश्वासातून वेद झालेले आहेत, परंतु तोच परमात्मा काय, तो जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे, तो सत्य प्रतिज्ञा करून कुठं बोललेला आहे की पैजेने म्हणजे प्रतिज्ञेपूर्वक बोललेला आहे. कोणत्या ग्रंथात बोललेला आहे? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी, आहे की नाही? तो कुठं बोललेला आहे?
श्रीमद भगवद्गीतेमध्ये, म्हणजे आपल्याला जीवनामध्ये चिंतनच करायचं झालं आपल्या आत्मस्वरूपाचं प्राप्ती किंवा या ठिकाणी जगताची आत्यंतिक निवृत्ती, कारणासहित निवृत्ती करायची झाली तर आपल्याला वारंवार काय ठरलेले, आपल्याला अनेक ग्रंथ नाही तर आपल्याला हा गीता ग्रंथ जो आहे तो जाणती या सवा गीताची एकी सेवा, काय करायला अगवा शास्त्रीयरी. किंबहुना आपण नेहमी चिंतन करत असतो हे जे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी आपण जे ग्रंथ शिकतो आणि आपल्याला असं वाटतं की याच्यातून आपल्याला फार काहीतरी मिळालं आणि ज्ञानेश्वरी किंवा संत वाङ्मयाची उपेक्षा होते. तर असं आपल्या जीवनात कधीही घडता कामा नये. आपण ते कधी होणार नाही तर आपण जे ग्रंथ शिकतो हे मला ज्ञानेश्वरी कळावी, अमृतानुभव कळावा, गाथा कळावी, म्हणून याच्यासाठी आपले हे चिंतन आहे. हा ग्रंथ जो आहे हा प्रकरण ग्रंथ आहे, याच्यामध्ये फक्त वेदांताचंच सांगितलेलं आहे आणि गाथेमध्ये सर्व वेद आहेत, सर्व चारही वेद त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता कोणत्या आपल्याला वेदाचे मंत्र माहीत नाही, त्यामुळे कोणत्या मंत्राच्या अर्थाचा कोणता अभंग आलेला आहे किंवा कोणतं चरण आलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही. पण त्याचं काय करायचं, आपल्याला मराठी भाषा आपल्याला कळते, ती आपली मातृभाषा किंवा मायबोली आहे आणि तिच्यामध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्ट रीतीनं लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये नाही भिड भार तुका म्हणे साना थोर, अनुभवी आले अंगा तेया जगा देतसे, वेदाचा तो अर्थ आम्हासीची ठावा, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येथी वेद, सदेह सच्चिदानंद का न व्हावे ते, ऐक तुका तरी सहज बोले वाणी, तया घरी वेदांत वाहे पाणी. म्हणून आपल्याला सारखं जसं आपल्याला ज्या काही माणसं फार रसिक असतात तर त्या माणसांना जरी सकाळी आरशात गंध लावताना पाहिलं असलं तरी पुन्हा दुपारी केस वाकडे झाले का ते पाहावं लागतं, टोपीचा कोण कसे सारखे सारखे आरशाला समोर घेतात आणि त्यामुळं ते एकदम त्याला काय म्हणतो आपण टकाटक राहतात, आहे की नाही, चकचकीत राहतात येतात, कारण ते नेहमी आरशाला. तसं परमार्थामध्ये विशुद्ध आपले आत्मदर्शन करायचं असेल तर हे ग्रंथ हे आपल्याला आरशाच्या ठिकाणी. जर आपण वारंवार कोणतीही जीवनात शंका आली तरी आपण हे ग्रंथ पाहिले किंवा याचे विचार जे काल कोणी ते दाखवला ग्रंथ काय, गीता ज्ञान प्रवेशिका ना, गीता ज्ञान प्रवेशिका, असं जर आपल्याला शब्दाचा त्याच्यामध्ये अभ्यास झाला गीतेचं चिंतन तर आपल्याला ज्याही वेळेला शंका येईल त्यावेळेला ते शब्द जर आपल्याला आठवले तर पुन्हा काय ते आठवणं म्हणजेच आपण पुन्हा समोर आरसा धरणे, म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतात. त्या महात्मा गांधींना विचारलं पत्रकारांनी की तुमच्या जीवनामध्ये आवडीचा ग्रंथ कोणता, तर ते म्हणे की गीता माता. तर त्यांनी सांगितलं याचं कारण काय आहे. ते म्हटले की मला जेव्हा माझ्या जीवनात दैनंदिन जीवनात किंवा कोणताही मोठा प्रश्न निर्माण होतो किंवा छोटा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी कुठंच जात नाही. जसं लहान बालकाला कोणतंही संकट आलं त्याच्या एखाद्या मोठ्या पैलवान दम देत असला तो म्हणतो माझ्या आईला सांगेल, आहे की नाही. त्याचं कारण काय, त्याला वाटतं की माझ्या आईसारखी जगात कोणीच बलवान नाही. तसं महात्मा गांधी म्हणतात की माझ्या जीवनात कोणताही प्रसंग आला की त्या प्रसंगाच्या निवारणार्थ मी गीतेकडे धाव घेतो आणि गीता त्यावेळेला मला त्यांची तर अशी पद्धत होती, त्यांनी अनासक्ती योग नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, महात्मा गांधी छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की माझ्या जीवनात जेव्हा मला प्रश्न येईल त्यावेळेला मी काय करतो, गीता उघडतो, म्हणजे कोणत्या अध्यायात कोणता श्लोक हे पण पाहत नाही, मी एक पान उचकतो आणि तिथून पासून पाहायला सुरुवात करतो आणि गीतेतला कोणताही श्लोक माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मी निर्धास्तपणे झोपतो, मला कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही. महात्मा गांधींचं असं सांगतात की त्यांना झोपण्याचं ठरलं की त्यांना लगेच तत्काळ झोप लागायची आणि त्याच वेळेला ठरवायचे की मी आता 6ला झोपलो तर 6:55 मला जाग आली पाहिजे. तर त्यांना बिना गजराच्या घड्याळाची त्यावेळेला जाग यायची. म्हणजे इतकं त्या ग्रंथाने त्यांना जे काही निर्धास्त करून ठेवलं तर ग्रंथावर निर्भर राहिल्यामुळं. गीता हा आकर ग्रंथ आहे आणि आकर ग्रंथ म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण कर्म, उपासना, ज्ञान, योग ह्या सर्वांचं त्याच्यामध्ये समावेश झालेला असतो. आणि प्रकरण ग्रंथ वेदांत फक्त माया आणि ब्रह्म, जीव जगत आणि परमात्मा यांचाच विचार आहे. आचार कसा करावा, भावना कशी करावी हे सर्व त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि प्रकरण ग्रंथामध्ये काही नाही, अहम ब्रह्मास्मी, तुम्ही जे म्हणाल ते मिथ्या, कर्म मिथ्या, उपासना मिथ्या, ज्ञानामध्ये वृत्ती ज्ञानही मिथ्या, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता काय होतं की आपल्याला वाटतं बरोबर आहे चिदानंद रूप शिवोहम झाल्यावर त्याच्या पुढं काय आहे,
ते परते काही निपजणे जेथ नाही, म्हणून म्हणी पे पाही परमसिद्धी ते. एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला पुढं काही कर्तव्य आहे का? काहीच कर्तव्य नाही. म्हणजे कर्तव्या भावरूप जो मोक्ष तो मला प्राप्त झाला असं वाटतं. पण कालच आपण केल्यावर हा सगळा बऱ्याच वेळेला हा सगळा परोक्ष हिशेब असतो. मग आणि काय होतं, प्रसंग पडला तर छोकरा डुबता है आणि हिसाब तर बराबर आहे असं आपलं होतं. मग अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये जीवन काय केवळ ज्ञानाने घडत नाही, जीवनासाठी भावना लागतात. किती मनुष्य विद्वान शास्त्रज्ञ असला आणि त्या घरातल्या मुलांना त्यांनी जो मानलं नाही तर मुलं वडिलांवर प्रेम करतील का? त्यांचा व्यवहार चांगला चालेल का? जर त्यांनी करणाऱ्या क्रिया ह्या जर विस्कळीत असल्या तर त्याला लोक वेड्यात काढणार नाही का? म्हणजे क्रिया कशी करायची, भावना किंवा हृदय कसं जतन करायचं आणि बुद्धीचं आपली प्रगल्भता ती कशी उत्तरोत्तर वृद्धिंगत करायची आणि आपली झालेली सर्व कर्म ही आपल्या आत्मकल्याणासाठी, दुसऱ्याच्या परोपकारासाठी आणि दुसऱ्याला जेणेकरून अपाय होणार नाहीत असं कसं आपलं जीवन परिपूर्ण होईल हे सांगणारा वेद आहे. आणि त्या वेदाचं अगदी ज्याला आपण म्हणतो ना अपेक्षित म्हणजे काय, वर्षभर संदर्भ ग्रंथ 100 असतात, आहे की नाही? त्याचा अभ्यास काय आपल्याला होत नाही आणि जे करतात तर त्यांना नेमकं परीक्षेच्या वेळेला आठवतच नाही एवढं भाराभर तिथं लिहिलेलं असतं की एका वाक्यात उत्तरं द्या. त्यांच्या पुढं सगळं येतं. एक झालं की माया म्हणजे काय, ती असं लिहिलं तर माया नेमकं काय याच्याविषयी त्यांना सांगता येत नाही. कारण माया हे सगळं, माया म्हणजे सगळं शिकले तेवढे मायाच शिकले ना, आहे की नाही याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना सांगता येत नाही. म्हणून अपेक्षित परीक्षा जवळ आल्यानंतर काही मुलं नुसतं अपेक्षित वाचतात आणि त्यांना 80 मार्क पडतात आणि संदर्भ ग्रंथ सगळे वाचणाऱ्यांना किती मार्क पडतात? ते अपयशी ठरतात, कारण त्यांना परीक्षेचं तंत्रच साधलं नाही. तेव्हा भगवंतानी हे अपेक्षित म्हणून तुम्हाला आम्हाला पाठवलं. परंतु आपल्याला वाटतं की 700 श्लोकात आहे की नाही? पण बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी असं सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बिंब तरी बचकेची एवढे, परंतु ती गीता पण लोकांना अवघड झाली. म्हणून काय केलं माऊलींनी या ठिकाणी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, आहे की नाही? या अध्यात्मविद्येचे दाविलेशे रोप चैतन्याचा दीप उजळिला. म्हणून अशा प्रकाराने ज्ञान ब्रह्मज्ञ काय भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञाने जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. अशा प्रकारचे ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पन्न झाले. ह्या राज्याला सगळे राज्य की नाही, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा आणि याचं नाव काय आहे महाराष्ट्र. ते सांगतात की महान राष्ट्र शब्द राजरू धातूपासून झालेला आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये खूप तेजोवलयाने युक्त असणारा दैदिप्यमान अशा प्रकारचं हे जी भूमी आहे तिला म्हणतात महान. सगळ्यात काय आहे आता आपण पाहिलं, महान कोण आहे? सगळ्यात महान कोण आहे? ब्रह्म, आहे की नाही? मग त्या ब्रह्मज्ञानाचं अनुभूती घेणारे महात्मे ज्या राष्ट्रामध्ये झालेले, ज्या भूमीमध्ये झाले ते आहे महाराष्ट्र. आणि त्या या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करू घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा. अशा प्रकारचं म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविनं. त्या 700 श्लोकाला अलंकृत करण्यासाठी मराठीचे भाषेचे सगळे अलंकार ज्ञानोबरायांनी या ठिकाणी सांगून पुन्हा या ग्रंथेत संक्षेप रूपाने सूत्ररूपाने असणाऱ्या ह्या गीतेचा विस्तार केलेला आहे. कोणत्या रूपाने? ज्ञानेश्वरीच्या रूपाने. आणि त्याचे अधिकारी खरं कोण आहे? आता हे जर एखाद्या इंग्लंडमधल्या अमेरिकामधल्या माणसाला जर शिकायची झाली ज्ञानेश्वरी मूळ ग्रंथ तर त्याला शिकता येईल का? बरं शिकला तरी त्याला परिपूर्ण रूपाने ज्ञान होईल का? ऐके नाही. तिकडचे लोक येतात आणि आपले लोक जे काही मजा करतात, मग खेड्यानी वगैरे येतात ना, मग ते लोक मजा करतात, बोलता बोलता त्यांना शिव्या देतात आणि त्यांना काय बिचाऱ्यांना शिव्याचा अर्थ कळतो, ऐके नाही. ते म्हणतात गुड थँक्यू. आता काय त्यांना बिचाऱ्यांना माहीतच नाही. तसं आपण जरी इथं ज्ञानेश्वरी करायचं म्हणलं तर नाही, आपण जरी त्याला पार अब कड शिकवलं
तिकडच्या इंग्लिशच्या शब्दाचे प्रतिशब्द दिले तरीसुद्धा त्याला हे ज्ञान होणार नाही. आणि मग आपण कंटाळून काय म्हणू त्याला माहिती आहे का, अरे तुला हे ज्ञान होणारच नाही, तुला पुन्हा जन्मून कुठे यावं लागेल, भारतात का महाराष्ट्रात यावं लागेल, महाराष्ट्रात यावं लागेल तुला तेव्हा, महाराष्ट्रात येऊन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नाही जावं लागणार, मराठी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जावं लागेल, आहे की नाही. तिथं अस्सल सगळे शब्द तुला शिकावं लागतील. खेड्यातले कोण ते एका जन्मात नाही, तुला कधी मराठवाड्यात जन्म घ्यावा लागेल, एखादा विदर्भात घ्यावा लागेल, एखादा कोकणात घ्यावा लागेल, एखादा मध्य महाराष्ट्रात घ्यावा लागेल. आणि सगळ्या भाषांचं, कारण 20 मैलावर भाषा बदलते म्हणे, आहे की नाही, 10 कोसावर भाषा बदलते. माऊलीने काही एकच शब्द नाही सांगितला, काय सांगितलं, 56 भाषांचा केलाशे गौरव, आहे की नाही, भवार नवी नावं उभारिली, अशा प्रकारची स्थिती. आणि या सगळे योग कोणाला जुळून आलेत, आपल्याला जुळून आलेले, आहे की नाही. हे सगळं आपल्याला इतके जुळून आलेत ना, तुम्ही म्हणाल कोकणात जन्म झाला आमचा, खरं तर आता सगळ्या महाराष्ट्रातून जन्म घेऊनच इथं आलेले ज्या अर्थी या भाषेचा पण जर नसला झाला तरी कोकणातल्या मुलाला कोकणी शब्द विचारायचा रवी महाराजांना, आणि विदर्भातला शब्द दुसऱ्यांना विचारायचा. तर अशा प्रकाराने हे सर्व योग आलेले. तर याच्यामध्ये ते आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की हे सर्व शिकायचं कशासाठी, तर ज्ञानेश्वरी गाथा समजण्यासाठी. म्हणजे आपल्याला हे जे शब्द किंवा ह्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया आपल्याला येतात म्हणून मोठा अभिमान होण्याचं कारण नाही. कारण हे शब्दशिवाय असे आहेत की मंत्ररूप वाङ्मय. मंत्ररूप वाङ्मय म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे जे विद्वान लोक आहेत जे काही शब्दाची उत्पत्ती करतात ते असं म्हणतात, मननात त्रायते इति मंत्रः. ह्या ओव्या नाहीत, जसे वेदाचे मंत्र आहे ना. आपण जर भारतभर हिंडलं तर वैदिक आहेत काही, जर 4 शंकराचार्य असले आणि जर वैदिक पंडित आला तर त्याचा प्रथम सत्कार करतात. का, तर त्याने वेद जसेच्या तसे कंठामध्ये साठवले म्हणून. कारण जरी त्याचा अर्थ त्याला येत नसतो, परंतु ते मूळ मंत्ररूपाची संहिता त्यांनी जतन केली म्हणून तो सर्वांच्या आदराचा विषय आहे. त्याला अर्थ माहीत नसलं तरी, परंतु या ठिकाणी केवळ ते वेदाचे जसे मंत्र आहे तसे ह्या सुद्धा ओव्या किंवा हे अभंग हे सुद्धा मंत्ररूप अशा प्रकारची वाणी आहे. तुकाराम मंत्र कसे त्या ऋषींच्या समोर सृष्टीच्या आरंभी ते जे शुद्ध अंतकरणाचे योगी किंवा समाधीमग्न पुरुष त्यांच्या पुढे हे वेदातले मंत्र राहिले. हे मंत्र काही त्यांनी तयार केले नाही. जसे सृष्टीपूर्वी वेद होता, धाता यथा पूर्वम अकल्पयत, जसा पूर्वीचा वेद होता तसाच ईश्वराला तो आठवतो. आणि ते मंत्र जे आहेत ते मंत्र त्या ऋषींच्या, आपल्या याच्यामध्ये मंत्रद्रष्टे ऋषी, ऋषया मंत्रद्रष्टाराः असं म्हटलेलं आहे. तर त्याप्रमाणे त्या ऋषींच्या समोर ते मंत्र येतात. तसेच ही अभंगवाणी जी आहे ही मंत्ररूपाने आपल्या संतांच्या, तुका तरी सहज बोलेवाणी, तर सहज बोलले याचा अर्थ त्यांनी ते केले का, नाही. बोलविता धनी वेगळाची, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची, असं त्यांच्या समोर हे उभं राहिलेलं आहे. तर आपलं चिंतन चाललं होतं की मननात त्रायते इति मंत्रः. जो मनन केलं तर ते म्हणतात नुसतं उच्चारलं, ते उच्चारल्याने काय होत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी, अभंग पाठ केला त्यांनी काय होत नाही. त्याचा अर्थाचं ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक पाठकाधम म्हणून सांगितलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी नुसतं पाठ करतो तो पाठकाधम आहे. ज्याच्या ठिकाणी त्या पाठ केलेल्या मंत्रांचा अर्थ समजतो तो श्रेष्ठ आहे. आणि ज्याच्या ठिकाणी खरा पाठक कोण, तर ऐकावी म्हण कथा तैशी धरुणी राहे चित्ता. ती कथा जशी सांगितली ते त्या बुद्धीत तर त्याची उपस्थिती राहतेच, पण त्याशिवाय त्याच्या सांगितलेल्या अर्थाचं ज्ञान करून त्याची अनुभूती जो घेतो त्याप्रमाणे जो आचार करतो तो खरा श्रेष्ठ पाठक आहे. असो, या ठिकाणी ह्या मंत्राचं असं आहे की अर्थ कळून जर आपण त्या मननात त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं तर तो त्रायते. त्रायते म्हणजे काय, संरक्षण करतो, आपलं संरक्षण करतो, त्याला म्हणतात मंत्र, असा एक अर्थ केला. परंतु हे जे पूर्वमीमांसक आहेत ते म्हणतात वेदातल्या मंत्राचं तुम्हाला अर्थ ज्ञातच पाहिजे असं काही नाही. जरी तुम्ही त्याचं उच्चारण केलं तर उच्चारण मात्रेण अपि त्रायते इति मंत्रः. केवळ तुम्ही उच्चारण मात्र केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं संरक्षण करून जाणार, हा मंत्र शब्दाचा पूर्वमीमांसकांनी केलेला अर्थ आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की आपण जर हे शब्द जरी आपल्या कंठात सापडले, तर गीतेचा श्लोक जरी आपल्या कंठात बसला, अभंगवाणी ओवी, तरी सुद्धा ती सुद्धा जरी, कारण का गीता माऊली नसे जाणेतानी, जाणता म्हणजे कोण, अर्थज्ञाता, आणि ताना म्हणजे कोण,
आहे गीताच कंठात साठवलेली, परंतु त्याला त्याचं अर्थाचं ज्ञान नाही, असा जरी पुरुष असला तरी त्याचं संरक्षण करते. अशा प्रकारचं हे आपलं संत वाङ्मय आहे. म्हणून या ठिकाणी आणि असं आहे की नुसतं कंठात सापडलं. एक वारकरी होते, आता 2 वर्षापूर्वी गेले, आपल्या सगळ्यांना माहीत असेल, कारभारी वारकरी म्हणून त्यांचं म्हणतात. आम्ही एकदा भामचंद्र डोंगरावर त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आला, तर त्या ठिकाणी मला अभंग सांगा, सगळा अभंग आठवत नाही, तर तिथं ते दररोज सकाळ संध्याकाळ भजन, रात्रभर हे भजन, त्यांचं जीवनाचं नाव किंवा स्थायी भाव काय असेल तर भजन करणं. आम्हाला वाटायचं हे भोळे वारकरी सारखं भजनच करतात, अर्थात कीर्तन पण नाही, काहीच नाही. जायचं तेव्हा काल्याच्या अभंगच म्हणून जायचं, पुन्हा जेव्हा समारोप करायचा कीर्तन नाही, काही नाही. पांडुरंगाला फक्त तिथं तुकाराम महाराजांचं जे ते कोरलेलं हे वास्करांच्या याच्यामध्ये, त्याला जर पंचामृताने स्नान घालायचं, बरं त्यांना थोडं नाही चालायचं. पंचामृत म्हणजे बस स्नान घातलं असं नाही, बादल्याच्या बादल्या, हांडेच्या हांडे, कशासाठी तर पुन्हा तेच वारकऱ्याला खायला मिळतात म्हणून ते म्हणायचे पंचामृताचा अभिषेक झालाच पाहिजे, असं ते सांगायचे. आणि तेव्हा भजन चालू असताना एक दिवस भजन सुरू होतं, त्यांचं रामकृष्ण हरी म्हणलं का अर्धा तास, विठोबा रखमाई म्हणलं की अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये. आणि ते भजनामध्ये अभंग आला कोणतं तो पण तो सगळा अभंग काय, शास्त्रे वदती सावकाश, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. आणि ते अभंग म्हणता म्हणता शेवटचं प्रमाण आलं की सूर्याची या परी जगी जगी काय तुका लोकी क्रीडा करी, सूर्याची या परी तुका जगी क्रीडा, सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. जसं सूर्य आहे, त्या सूर्याच्या प्रकाशात सर्व चालतं की नाही, पण सूर्य त्याच्यापासून अलिप्त आहे की नाही. चांगले कर्म करा किंवा दुष्कृत्य करा, त्याच्यात प्रकाशात सर्व होतं, पण तो काही करीत नाही आणि करवीत नाही, तो अलिप्त आहे. आता हे आपण आता महिनाभर आपण चिंतन करतो तरी आपल्याला द्रष्टाभाव, मी द्रष्टा आहे असं वाटलं का? करता आहे, भोगता आहेत. वास्तविक आपण दररोज चिंतन करतो की नाही, इथं करतो, संस्थेत करतो, पुन्हा पाठाचा अनुवाद करताना करतो, सारखं चालू आहे किंवा करत राहू आपण. तरीसुद्धा अनेक लोकांनी वेदांताचं चिंतन वर्षानुवर्ष केलं, परंतु त्यांना हा साक्षी भाव किंवा द्रष्टृत्व भाव येत नाही. आणि ते म्हणतात सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी, असं म्हणताना वा तुकोबार आहे असं म्हणताना त्यांचं भजन जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबलं आणि ते नुसते असे करत राहिले. याला म्हणतात अनुभूती. आणि ही अनुभूती तुकोबारायांनी त्यांनी अनेक ग्रंथाचं आलोडन करून मिळवली, काही नुसते कंठात ग्रंथ साठवून मिळवली, नुसती ग्रंथाची सेवा केली, त्या मंत्रांची सेवा केली, तरीसुद्धा त्यांना ही स्थिती प्राप्त होऊ शकते. कारण संतांचं वाङ्मय असो, गीता असो, वेद असो, हे सगळं जे वाङ्मय आहे ते मातृभावाने, त्याला एक शास्त्रामध्ये शब्द आहे, साहित्यामध्ये मला पितृसने काहीतरी मातृसन्निध असं काहीतरी त्याचा उपदेशाचा एक प्रकार सांगितलेला आहे, आलं तुमच्या लक्षात काय? तर त्याचे मातेच्या ममतेने शास्त्र उपदेश करत असतात आणि असा जो भाग असतो तो आईच्या रूपाने आपला सांभाळ करत असतो किंवा संरक्षण करत असतो. तर मंत्र जे असतात ते आपल्या मातेच्या रूपाने सांभाळ करतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला याच्याविषयी इदम इथम हे असंच आहे. वेद काय म्हणतो? अवांतर वाक्याने ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. वेद सांगतो की तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहे, त्या अर्थात ते ब्रह्म मीच आहे. अशी जी श्रद्धा ज्याच्या ठिकाणी असेल तर त्याला फारसं श्रवण करावं लागत नाही. काय कानावचनाचे भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होणी उठी कवणू एकू, इतका विश्वास असला पाहिजे. मला नाव विचारू नका. एक आचार्य शिकवित होते, तर ते शिकवत असताना आता आहे ना धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा, धर्मक्षेत्रे, तर मग ते मूळ शब्द कोणता घ्यायचा? धर्मक्षेत्रम का? त्या धर्मक्षेत्रम त्याची सप्तमी विभक्ती आणि सप्तमी विभक्तीचं एक वचन असं त्यांनी सांगितलं. तर तिथं त्यांच्या वहीमध्ये द्विवचन लिहिलेलं होतं. तर ते म्हणे गुरुजी द्विवचन कसं काय इथं? ते म्हणे द्विवचनच आहे. ते म्हणे पण द्विवचन होत नाही ना, वनम शब्द चालवताना वनम वने वनानी असं चालतो आणि त्याचं सप्तमीचं काय होईल? एक वचन काय होईल? वने ना, वने वनयोहो वनेषु असं त्याच्या ठिकाणी होईल. तुम्ही वने आहे तिथं आणि इथं धर्मक्षेत्रे आहे, मग द्विवचन कुठे आहे? तिथे व्हायला काय पाहिजे? द्विवचन असलं तर शब्द कोणता पाहिजे होता? वनयोहो. आणि एक वचन जर म्हटलं तर काय पाहिजे? वनेच पाहिजे. तसंच आहे का नाही? ते म्हणे हे बघ, घे माझी वही, गुरुजींनी माझ्या वहीत लिहिले की नाही? गुरुजी खोटं सांगतील का? म्हणजे गुरुजी खोटं सांगतील का? म्हणजे असा इतका त्याच्यावर काय पाहिजे? विश्वास. त्यांचा किती त्या शब्दावर विश्वास होता ते
तर आपलं चिंतन एवढ्यासाठी चालेल. याचा अर्थ तुम्ही म्हणा मग असंच करायचं का पाठ मुद्रण दोषात, तसं नाही त्याच्यासाठी. पण आपल्याला चिंतन करताना याच्यावरची श्रद्धा ही सर्वात काय महत्त्वाची आहे. म्हणून जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे. 2 श्लोकांनी यांनी लिहिलं, सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानम बुद्ध्यबोध्यम बुद्धेर्दृग यत्तु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम. पुढं काय, प्रत्येक तो कोण आहे, मीच आहे. परम सर्वांच्या अतीत, सर्वापेक्षा श्रेष्ठ, सर्वाहून व्यापक असा परम महा. परम आणि महा म्हणजे महान, सर्वामध्ये महान म्हणजे निरतिशय व्यापक. महा हा ह्या शब्दाचा अर्थ आहे निरतिशय व्यापक. असा कोण आहे, तदेव तेच आहे की नाही. तदेव अहम, ते मीच आहे. तदेव अहम. पुढं काय, न मत्तो अन्यत, माझ्याहून दुसरं काही पदार्थ नाही. इति मे निश्चिता मती, असा माझा काय झाला, बुद्धीचा निश्चय झालेला आहे. असं आतापर्यंत आपण चिंतन केलं आणि हा निश्चय झाला की यालाच म्हणतात की आत्मज्ञान झालं. माऊलीने आपल्याला शंका येईल म्हणून सांगून ठेवलं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान आहे की नाही. बुद्धीचा निश्चय झाला ना, म्हणजे त्या निश्चय झाला हे पुस्तक आहे, निश्चय झाला म्हणजे आता या ठिकाणी हे पुस्तक आहे का घट आहे का असं संशय येईल का मला, नाही. हे पुस्तक नसून हा घटच आहे असा भ्रम होईल का मला, विपरीत भावना होईल का. मग ज्ञान कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये संशय नाही आणि ज्याच्यामध्ये विपरीत भावना राहिली नाही त्याला म्हणायचं ज्ञान. मग आता तदेव तेच असा निश्चय झाला की नाही, इति मे निश्चिता मती. मग आता पुढं काय करायचं, आता तदेव अहम म्हणण्याने बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. आता पुढं काय म्हणायचं, ब्रह्मरूप भावी आपण. आता तेच ब्रह्म मी आहे, मीच ते ब्रह्म आहे. जसं त्या विणकराचं किंवा तो हातमाग असतो, आडवे उभे धागे असतात का नाही, इकडून तिकडं धागा जातो आणि तिकडून पुन्हा इकडे येतो, बरोबर ना, त्या थोटे काय त्याला म्हणतात, आणि इकडून तिकडं जातो तिकडून इकडे, अशीच विण चालते ना ती. त्याप्रमाणे एकदा काय करायचं, मीच ब्रह्म आणि ब्रह्मच मी, ब्रह्मच मी आणि मीच ब्रह्म. याला शास्त्रीय भाषेत म्हणतात ओतप्रोत चिंतन. याला काय म्हणतात, ओतप्रोत, आडवे आणि उभे धागे. आता तुम्ही म्हणाल हे चिंतन करायचं कशाला, ब्रह्मरूप भावी आपण. जरी मी आत्मा आहे, मी प्रत्येक आत्मा आहे, मी कसा जागृती स्वप्न सुषुप्तीचा द्रष्टा आहे आणि तो द्रष्टा व्यापक आहे, आनंदरूप आहे, असं जरी कळलं तर शास्त्राचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन आणि आपलं वर्णन एक आहे असं आपल्याला जरी एकदा ऐकलं तरी सुद्धा तशा प्रकारची धारणा नेहमी राहतेच असं नाही. म्हणून जरी बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झालं तरी ब्रह्मरूप भावी आपण. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. आता तुमच्या लक्षात आलं तर पहा, थोडक्यात सांगतो, नंतर येणारच आहे विषय. काय होतं की मी आत्मा आहे म्हणजे ह्या 3 देहाहून वेगळा काढलेला आत्मा मी असं आपल्याला वाटतं की नाही. स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही. हे जे शरीर आहे माझं, हे 3 शरीरं ही माझी आहेत असं वाटत होतं, किंवा 3 शरीरं मी आहेत असं वाटत होतं, भ्रम होता. आता आपण विचार केला तर स्थूल शरीर मी नाही, कारण ते जाणारं येणारं आहे. सूक्ष्म शरीरही मी नाही, कारण ते सुद्धा जाणारं येणारं आहे. कारण शरीरही मी नाही, कारण त्याचाही काय होतं, ब्रह्मज्ञानाने नाश होतो. अर्थात मी त्याच्याहून काय आहे, भिन्न आहे असं ज्ञान झालं. म्हणजे ह्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, जे साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य, प्रत्येक आत्मा, त्याला संवित असं म्हणतात, ते मी आहे असं आपल्याला ज्ञान झालं. आता ब्रह्माचं जेव्हा आपण चिंतन करतो, ब्रह्म म्हणजे काय, अंतःकरणाचं अधिष्ठान आहे का. आपण काय चिंतन केलेले, संपूर्ण जगताचं अधिष्ठान किंवा जगत कारण असणाऱ्या मायेचं अधिष्ठान. आणि ती माया ही जीवाचं अंतःकरण छोटंच आहे, एवढ्या देहापुरतं, आणि याला म्हणतात वेष्टी आहे की नाही. आणि ते ब्रह्म जे आहे ते संपूर्ण जगताचं किंवा समष्टीचं अधिष्ठान आहे. मग याचा अर्थ ब्रह्म जे आहे ते ब्रह्म समष्टीचं अधिष्ठान आहे आणि माझा आत्मा काय आहे, वेष्टीचं अधिष्ठान आहे, बरोबर ना. वेष्टी अधिष्ठानाचं म्हणजे वेष्टी अधिष्ठान चैतन्याला आत्मा म्हणतात आणि समष्टी अधिष्ठान चैतन्याला ब्रह्म म्हणतात. मग वास्तविक आता आपण चिंतन केलेलंच आहे महिनाभर, या समष्टी असू नाही तर वेष्टी असू, दोन्ही मिथ्या आहेत की नाही, आणि त्या उपाधी आहेत की नाही, का ते त्या चैतन्याचं स्वरूप आहे, का ते त्याच्याहून भिन्न आहे की नाही. मग याचा अर्थ एकाच चैतन्याला उपाधीमुळे ही 2 नावं लागली की नाही. मग जो भेद आहे तो चैतन्यामध्ये भेद आहे का उपाधीमध्ये भेद आहे. मग उपाधीच्या भेदाने चैतन्यामध्ये भेद होतोय का,
नाही. ऐकी नाही, जर घटाकाश आणि मठाकाश म्हणलं तर मूळ आकाशात फरक आहे. घटामध्ये एक आकाश आहे आणि ह्या मठामध्ये आकाश आहे, पण आकाश एकच आहे की नाही. इथं घट उपाधी असल्यामुळे त्याला घटाकाश नाव आलं, मठ उपाधी असल्यामुळे त्याला मठाकाश नाव आलं. तसं एकच चैतन्याला समष्टी उपाधी लागली की त्याला ब्रह्म नाव आलं त्या चैतन्याला, आणि त्याला जर व्यष्टी उपाधी आली तर त्याला आत्मा असं नाव आलं. वास्तविक आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे की नाही. मग हे जर चिंतन केलं तर काय होतं, आपल्याला काय वाटतं, मी आत्मा आहे पण ब्रह्म माझ्याहून भिन्न आहे की नाही. म्हणजे ब्रह्म माझ्याहून दूर आहे आणि मी प्रत्यक्ष म्हणजे मी आत्मा आहे पण ब्रह्म माझ्याहून भिन्न आहे, ब्रह्म मला काय परोक्ष आहे, अशी भ्रांती राहते की नाही. बरोबर आहे की नाही. बरं, दुसरी गोष्ट कोणती राहते, ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती राहते. आणि मला काय वाटतं, मी एवढ्या शरीराचा अधिष्ठान चैतन्य जेवढं एवढंच माझं स्वरूप आहे, म्हणजे मी कसं आहे, मी परिच्छिन्न आहे आणि ब्रह्म कसं आहे, व्यापक आहे. अशा प्रकारचा भ्रम राहतो की नाही. म्हणून आपण चिंतन कसं करायचं, माझा आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच माझा आत्मा, मीच ब्रह्म, ब्रह्मच मी, सहा अहम आणि अहम सहा, सोहम अहम सहा. त्याला म्हणतात सोहम अहंसाचं चिंतन. आपल्या शास्त्रीय भाषेत किंवा ज्याला आपण ध्यान चिंतन करतो, निधिध्यासन रूपी ध्यान, त्याच्यामध्ये हे चिंतन करायचं की मीच ब्रह्म आणि ब्रह्मच मी. आता तुम्ही म्हणाल यांनी काय होतं असं म्हणाल, तर असं म्हणाल काय होतं हे ऐकायचं असलं तर काय केलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे आहे की नाही. तर त्याच्यामध्ये झोपायचं नाही, म्हणजे काय आहे हे कळेल. तर आपल्याला आता एक लक्षात आलं की ब्रह्म काय झालं, आपल्याला परोक्ष झालं आणि आत्मा काय झाला, परिच्छिन्न झाला. हा भ्रमच आहे की नाही. आपल्याला आत्मा व्यापक असताना, ब्रह्मरूप असताना आपल्याला भ्रम झाला की नाही. पण आता त्या भ्रमाची निवृत्ती तर केली पाहिजे. मग जर आपण म्हटलं आत्माच ब्रह्म, तर आत्मा परिच्छिन्न राहील का. आता आपला ब्रह्म व्यापक आहे तर आपण व्यापक झालो की नाही. आणि ब्रह्मच आत्मा असं म्हटलं तर तो परोक्ष राहिला का. आता आपलं स्वरूप झालं, आपलं स्वरूप झालं. मग मीच ब्रह्म असं जेव्हा म्हणतो तेव्हा ब्रह्माच्या परोक्षतेची भ्रांती जाते आहे की नाही. आणि ब्रह्मच मी असं जर म्हटलं तर काय होतं, आपलं मीच ब्रह्म असं म्हटलं तर मीच ब्रह्म असं म्हटलं तर आत्म्याच्या परिच्छिन्नतेची भ्रांती जाते. आणि ब्रह्मच मी असं जर म्हटलं तर ब्रह्म जे आपल्यापासून वेगळं परोक्ष आहे असं वाटतं, त्याचा भ्रम निवृत्त होतो. म्हणून ज्ञानोबारायांनी एकाच ओळीत सांगितलं की काय, बुद्धीचा निश्चय करायचा, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, नंतर ब्रह्मरूप भावी, भ्रमरूप नाही, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. आणि त्याच्या ठिकाणी आपली काय पाहिजे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निष्ठा. निष्ठा म्हणजे नितराम स्थिती, ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्य आपली स्थिती पाहिजे. मीच ब्रह्म, ब्रह्मच मी, अशा प्रकारची निष्ठा. म्हणजे निष्ठा त्याला म्हणतात की एकदा मनुष्याचं एक निश्चय झाला की त्या निश्चयापासून तो कधीही ढळत नाही, त्याला म्हणतात निष्ठा. आणि ही निष्ठा कधी प्राप्त होते, तत्परायण अहर्निशी. तत्पर आयम म्हणजे तेच आपलं श्रेष्ठ गंतव्यस्थान, ध्येयस्थान, जाण्याचं ठिकाण, प्राप्तीचं स्थान तेच आपलं आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे या चार गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी वेदांताच्या साधकाला सांगून ठेवलेल्या आहेत. त्यांनी श्रवण करायचं, श्रवण केल्यानंतर श्रवणामध्ये बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, ब्रह्मरूपाची भावना अखंडित केली पाहिजे, नंतर बुद्धीची निष्ठा त्या ठिकाणी असली पाहिजे. मी ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म आहेच आहे, मी आता देह कधी होऊ शकत नाही, काही झालं तरी मी देह असूच शकत नाही, मी ब्रह्मच आहे. जर त्यामुळे त्याचं पुढं जाऊन त्यांनी सांगतात की अशा पुरुषाला पाप पुण्याचं सुद्धा भय लागत नाही. तर तो काय ज्ञान मार्गावर आरूढ झालेला आहे, आत्मा काय कशातच सापडत नाही. त्यांनी साधं उदाहरण दिलं आहे. निष्ठा कशी राहते माणसाची याच्यासाठी उदाहरण दिलं की स्वामी महाराज सांगायचे, आपण ब्रह्म असंग निर्विकार आहे की नाही, ब्रह्म पापपुण्य रहित आहे की नाही, सुखदुःख रहित आहे की नाही, याचं जर आपल्याला यथार्थ ज्ञान झालं असेल तर आपल्याला पाप पुण्याची भीती वाटेल का. नाही, याचा तर पाप पुण्य करायचं जाणून असा अर्थ नाही, परंतु या ठिकाणी नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, चाले जैसे गंगोघाचे पाणी, असं त्याचं जीवन जे आहे ते जीवन एकदम निहाल परिपूर्ण अशा स्वरूपाचं त्याचं जीवन होतं. तर याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये निष्ठा जेव्हा होईल तेव्हा त्याच्यासाठी काय झाली पाहिजे, निष्ठा, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. त्याची ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निष्ठा झाली म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं भय या ठिकाणी, सुखदुःख झाली तरी ती सुखदुःख माझ्या ठिकाणी नाहीत. आता जरी आपल्याला बाहेरून दिसली तरी ती लोकदृष्टीने, आपल्या स्वदृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, असाच त्याचा निश्चय असतो. अशाच प्रकारची त्याची निष्ठा असते. म्हणून ते स्वामी महाराज सांगायचे की त्या मनुष्याला
पाप पुण्य, जसं स्वप्नातून आपण जागा झालो, स्वप्नात सत्कृत्य घडलं त्याचा आपल्याला आनंद होतो का? स्वप्नात दुष्कृत्य घडलं त्याचं दुःख होतं का? ते मिथ्या आहे. असा जर तुमचा निश्चय झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुखदुःखाचं, पाप पुण्याचं, जन्ममरणाचं कोणतंही भय राहत नाही. मग त्यालाच म्हणतात अभयम जनक प्राप्तोशी, की तू अभयाला तो प्राप्त झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय, अभयाच्या जावे ठाया काय नाही दुसरं आहे, म्हणजे त्याने अभयाच्या ठिकाणी प्राप्त व्हावं अशा प्रकारचा अभंग येतो. मला नाही ते जसं म्हणजे अभयाला मनुष्य प्राप्त होतो, त्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. त्याला पाहिजे निष्ठा. ती निष्ठा आता समजा आपण वेदांत शिकतो, कोणी भक्ती करतात तर काहींची भक्तीच्या ठिकाणी निष्ठा असते, काहींची कर्म करतात त्यांची कर्माच्या ठिकाणी निष्ठा असते, आणि काही ज्ञान मार्गावर आरूढ होतात त्यांची ज्ञान मार्गाच्या ठिकाणी निष्ठा असते. स्वामी महाराजांनी उदाहरण दिलं की ह्या निष्ठेचं स्वरूप सांगतो की ज्या वेळेला एक आपण आता चिंतन काय करतो, असंगोहम निर्विकारोहम सच्चिदानंद रूपोहम असं चिंतन करतो की नाही. निर्विकार म्हणायचं आणि देहाधिकाच्या विकाराला जर आपल्या ठिकाणी घेतलं तर आपण भ्रमिष्ठच आहे की नाही. खरा वेदांताचं चिंतन झालं का ते नाही. आणि जर एखादा मनुष्य भक्ती करत असला, त्याची भक्ती कोणाची, आपल्या इष्टदेवतेवर, तो काय म्हणतो, माझं इष्टदेवता इतकी समर्थ आहे, तो कृष्ण माझा माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, स्वैरास जन कृष्ण माझा. सगळं तुका श्रीकृष्ण विसावा, वाटेनं करावा परता जीवा. आमचं सगळं कोण आहे, आमचं इष्टदैवत आहे. तो भक्त काय करतो, पाप झालं तरी कोणाचं, आपल्या इष्टदेवतेकडं, आणि पुण्य झालं तरी कोणाकडं, इष्टदेवतेकडं. आपल्या ताकपिठे विठोबा माहिती आहे आपल्याला, ती म्हातारी दररोज जाऊन ती देवाच्या अंगावर काय करायची, केर टाकायची, आणि ती केर कुठं दिसायचं नाही, कसं ती उकिरड्यात टाकायची आणि कृष्णार्पण म्हणायची, आणि केर कुठे यायचा, त्या बाल पांडुरंगाच्या परमात्म्याच्या अंगावर यायचा. म्हातारी केर टाकत होती ते कुठं, कृष्णार्पण. आणि जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पे, भेद नाही नारायणा सर्वात्मना तुझं मजा. आता ही तर ज्ञानपरक आहे, पण अशा प्रकारची तिची निष्ठा होती, भक्तीची निष्ठा होती. तर तो मनुष्य काय करतो, काही जरी असेल तर कृष्ण जर माझी माता असेल तर आपल्याला लहान बाळ अंगावर काय त्याचे त्याने मलमूत्र विसर्जन केलं त्याला त्याची चिंता आहे का, आणि आईला त्याचा राग आहे का, आई त्याला शिक्षा देते का. तसं माझी इष्ट काय होईल ते होया, शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे, अशा प्रकारची ही भक्तिनिष्ठा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही झालं तरी सुख माझं कोण आहे, परमात्मा, दुःख कोण आहे, परमात्मा, जन्म मरण परमात्मा, माझा व्यवहार परमात्मामय, अशा म्हणजे माझे इष्टदेवतामय, अशी त्याची निष्ठा असते. काही लोक जे ते कर्मठ आहेत, त्या लोकांचं म्हणणं आहे माणसाच्या जीवनात जेवढी सुखदुःख येतात त्याला काय कारण आहे, सुखाला कारण कोण आहे, त्याने केलेलं पुण्यकर्म, त्याला दुःखाला कारण कोण आहे, त्याने केलेलं पापकर्म. अशा वेळेला जर त्या माणसाकडून पुण्यकर्म झालं तर त्याला आनंद होतो, आणि पापकर्म झालं तर त्याला दुःख होतं. त्या पापाची निष्कृती करायची झाली तर म्हणतं शास्त्र काय सांगतं, आहे की नाही. जसं एक संन्यासी, पुढे येणारच उदाहरण, ते संन्याशाने कोणाच्या पैशाला हात लावू नये, आणि जर त्याच्याकडून चुकून हात लागला गेला, पैसे स्वीकारले गेले तर त्यांनी काय करावं, 3 दिवस उपवास करावा. आणि 3 दिवस उपवास कसा करायचा, ते प्राप्त केलेले झालेलं धन आहे ना, त्या धनाच्या त्यागापूर्वक, नाही तर तुम्ही म्हणा 3 दिवस पैसे घ्यायचे, 3 दिवस उपवास करायचा, पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त असले तर पुन्हा घ्यायचे, 3 दिवस उपवास करायचा, असं नाही, धन त्यागपूर्वक उपवास करायचा. हे कर्मठाचं आहे. म्हणजे जो मनुष्य कर्ममार्गी आहे, कर्माचं अनुष्ठान करणार आहे, तर तो काय म्हणतो, शास्त्र मला काय सांगितलं आहे, शास्त्राने 3 गोष्टी सांगितल्या, चांगले लक्षात ठेवा. शास्त्राने 3 गोष्टी सांगितल्या, कोणत्या, कर्माच्या, उपासनेच्या आणि ज्ञानाच्या. शास्त्र तिन्ही मार्गाचं प्रतिपादन करतं. गीतासुद्धा कांडत्रय निरूपिणी, श्रुतीचं हे कोडीसवानी, गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. अशा प्रकारचं ही 3 गोष्टी आहे. तो काय म्हणतो, मला प्रायश्चित्त केलं पाहिजे. काय प्रायश्चित्त केलं पाहिजे, दुसऱ्याच्या धनाला स्पर्श केला तर 3 दिवसाचा उपवास केला पाहिजे. मग असं त्याची कर्मावर काय आहे, निष्ठा आहे. त्यामुळे तो मनुष्याने काय केलं पाहिजे, तेच प्रायश्चित्त करणार. भक्त जर असला तर तो म्हणणार मला काही ही प्रायश्चित्त करण्याची गरज नाही. कारण नाथ महाराजांनी एक संमत श्लोक दिलाय भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये, आठवलं तर सांगा. त्यांनी लिहिलंय, कर्म
कर्म कुर्वताम माग एक शब्द आहे, कर्मलोपो भवेद यदी. जर एखादा मनुष्य कर्म करत असला शास्त्रीय आणि त्याच्याकडून काही कर्म जर न्यून झालं, म्हणजे कर्मामध्ये काही जर त्याचं कमी पडलं, तर त्या माणसाने प्रायश्चित्त करायचे नाही. आता कर्ममार्गी मनुष्य काय करतो? प्रायश्चित्त करतो. ह्या कर्माचं पापाचं निष्कृती करण्यासाठी शास्त्राने सांगितलेलं प्रायश्चित्त कर्म करतो. आता पुढे येईलच आपल्याला. आणि हा जो भक्त असतो ना, तर त्याला ते शास्त्रच सांगतं, त्याला कर्म लोपो भवे देती. त्याच्याकडून कर्म करण्यात काही वैगुण्य त्रुटी निर्माण झाली तरी त्याला काळजी नाही. कारण तेषाम कर्म कुर्वन्ति तिसरा कोट्या महर्षया. ह्या अंतराळामध्ये जे शुद्ध आत्मे आहेत ना, ते त्याची राहिलेली कर्म करतात. म्हणून जो भक्त आहे ना, तो जास्त काही ह्या कर्माच्या नादी लागत नाही. तो म्हणतो की मला माझं कर्मही कोण आहे? परमात्म्याची सेवा. आणि माझं ज्ञानसुद्धा काय आहे? त्याची भक्ती, त्याची ज्ञान, एकला विठ्ठलची जाण, असं म्हणून त्याची भक्तीमध्ये काय आहे? निष्ठा आहे. आणि आता तत्वज्ञानी पुरुष आहे, त्याची कशाची निष्ठा आहे? त्याची निष्ठा आहे ज्ञानामध्ये निष्ठा आहे. त्याला जर काही त्याचं चुकलं तरी तो काय म्हणतो? मी असंग निर्विकार ब्रह्म आहे, न पापम न पुण्यम न सुखम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारची ही ज्ञाननिष्ठा आहे. आता आपल्या अधिकारानुरूप आपल्याला ज्ञाननिष्ठा जतन करायची, कर्मनिष्ठा जतन करायची की उपासना जतन करायची, हे कोणी ठरवायचं? ज्याचं त्यांनी ठरवायचं, आहे की नाही? ज्याचं त्यांनी ठरवायचं की ही निष्ठा आपण जतन करताना आपले कोणती निष्ठा असली पाहिजे. ज्ञाननिष्ठ पुरुष आहे, त्याला काय आहे? मी असंगतेचा निश्चय करणं, हीच त्याची काय आहे? ज्ञाननिष्ठा अशा प्रकारची आहे. आता तुम्ही म्हणाल की मग आता आम्हाला कर्मनिष्ठा भक्तिनिष्ठा तिन्ही सांगितल्या, नेमकं आम्ही कोणतं करावं, आहे की नाही? तर आता तुम्ही म्हणता का ज्याचं त्यांनी ठरवावं, आहे की नाही? आता ज्याचं त्यांनी कसं ठरवावं याच्यासाठी तर आम्ही येतो, आहे की नाही? आणि पुन्हा ठरवायचं जर आमच्यावरच असेल तर आमचं आम्ही ठरवूच आहे की नाही? असं माणसाला वाटतं. तर त्याच्यासाठी भागवतामध्ये नाथ महाराजांनी या 3 निष्ठेच्या अधिकारी सांगितलेले आहेत. जर श्लोक आठवला तर तर त्यांनी सांगितलं हे निष्ठा, ज्ञाननिष्ठा कोणी करावी, भक्तिनिष्ठा कोणी करावी, कर्मनिष्ठा कोणी करावी, याविषयी सांगितलं. निर्विण्णानाम ज्ञानयोग. जे निर्विण्ण म्हणजे जे अत्यंत विरक्त वैराग्य दशेला प्राप्त झालेले आहेत, की काय? ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे भोगावे हे नरुचे म्हणा माझी, असे की नाही? वमिलिया अन्ना लाळणं घोटी जेवी रसना का अंगण सुयवे आलिंगना प्रेताची. असे ज्यांना इहलोकातला केवढा अनुकूल भोग प्राप्त झाला स्वतःहून, किंवा परलोकातले इंद्रादी पदांचे भोग प्राप्त झाले, तरी ते काय म्हणतात? नको. इतकं वैराग्य ज्याला असेल त्याला ही ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे. कारण वैराग्या वाचून काही ज्ञानाशी तगनेच नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा, जो आगव्याची भूमिका सवे चाले, ही ज्ञान मार्गाचे. निर्विण्णानाम ज्ञानयोगो. निर्विण्णानाम ज्ञानयोगो न्यासीनाम इह कर्मसु. ज्यांनी या कर्माचा पूर्णपणे त्याग करून संन्यासी अवस्थेला किंवा कर्माचा विधीपूर्वक परित्याग केलेल्या महात्म्यांचा याच्यामध्ये अधिकार आहे. आणि पुढं ना निर्विण्णो नाती सक्तो कर्मयोगस्तु कामिनाम ना. भक्तियोग ना निर्विण्णो नाती सक्तो. ज्यांच्या ठिकाणी निर्विण्ण म्हणजे ज्यांच्या ठिकाणी पूर्णपणे वैराग्यही नाही, आणि ना अतिसक्ता ज्यांच्या ठिकाणी आसक्ती नाही. म्हणजे अतिशय वैराग्य जर म्हणावं तर आळंदीला आल्यानंतर घरची आठवण पण होऊ नाही, पण फोन आला की सारखं जात तर नाही, जावा तर वाटतं, घरी काही दुर्दशा आहे जायला तर पाहिजे, फोन तर आलाय पण जायचं नाही. निश्चय करून इथं राहतो, पण इथं राहतो चिंतन कोणाचं करतो? जावं का कसं करावं. आणि काही झालं तर मातृदेवो भव पितृदेवो भव, ऐके नाही. आता या ठिकाणी जसं आपण येणं म्हणजे इथं येणं म्हणजे काय? आचार्य देवो भव, ऐके नाही. या मार्गामध्ये आपण आहोत, पण वेदांनी काय लगेच म्हणतो? वेदांनी काय एवढंच सांगितलं का? मातृदेवो भव पितृदेवो भव. त्यांनी जन्म दिला, त्यांनी शिकवलं, त्यांनी संस्कार केले, म्हणून तर आपण इथं आलो. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे आपलं परम कर्तव्य आहे का नाही? पण दुसऱ्या बाजूने आचार्य देवो भव, लोक सांगतात गुरुच्या सेवेत आई वडील सगळे देव, सगळ्या देवता, सगळ्यांची सेवा येते, काय जाण्याची गरज आहे, असं पण दुसरा बाजू त्या ठिकाणी विचारतात. नाती निर्विण्ण नाती सक्तो, आसक्तही नाही आणि अतिशय मोठं वैराग्य नाही. म्हणून या मधल्या माणसाची फार दुर्दशा होते. स्वामी महाराजांची घडलेली गोष्ट सांगायची. एक जळगावचे त्यांचे मित्र होते हरिभाऊ महाराज म्हणून, ते आता ब्रह्मलीन झाले. तर
आळंदीला आल्यानंतर त्यांच्याबरोबर ते शिकायला लागले. 6 महिने झाले. त्याच्यानंतर त्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी मला घरची फार आठवण होते. मग ते म्हटले, आठवण होते आईवडिलांची तर तू घरी जा. मग ते म्हणे आता कामाचे दिवस आहे, मी गेलो तर पेरणी पाळी काही त्यांना उपयोग होईल. गुरुजी म्हटले जा. ते घरी गेलं, ते पाळी पेरणी झाली, कार्तिकी वारी आली. त्यांनी सांगितलं वडिलांना, पिताजी मला सारखं गुरुजींची आठवण येते, आळंदीला जावं वाटतं, माऊलीची आठवण होती. ते म्हणे जा. त्याच्यामध्ये आले. इथं आल्यानंतर पुन्हा 4-6 महिने राहिले, पुन्हा जायला लागले. पुन्हा म्हणणे मला घरी जावं वाटतं. गुरुजी जा म्हटले. असं 6 वर्ष त्यांचे 6 महिने इकडं आणि 6 महिने तिकडं. त्याच्यानंतर शेवटच्या वेळेला त्यांनी गुरुजींना विचारलं की गुरुजी मी नेमकं इकडं आलं की मला तिकडं जावं वाटतं, तिकडं गेलं की इकडं यावं वाटतं, मी नेमकं काय करू. त्यांनी सांगितलं की तुझी पेटी उचल, डोक्यावर घे, इंद्रायणीच्या पात्रात उभा राहा, तिकडे जाऊ नको आणि इकडे जाऊ नको. म्हणजे अशा प्रकारची जी स्थिती आहे ते त्याला म्हणतात नातीसक्तो नाती निर्विण्णो, अतिशय वैराग्य नाही. अशा ठिकाणी काय भक्ती योगा, हा तो मनुष्य भगवंताची भक्ती करण्याचा अधिकारी. सगळं शास्त्राने सांगून ठेवले, आपल्याला काही त्याच्यामध्ये चिंता करायचं कारण नाही. आणि कर्मयोगस्तु कामिनाम, ज्याला सारखंच वाटतं शब्द स्पर्श रूप रस गंध हे मनाप्रमाणे विषय मिळाले पाहिजेत. पण मनाप्रमाणे विषय मिळावे असं कोणाला वाटत नाही. तरीसुद्धा मनाप्रमाणे विषय मिळवण्याचा प्रयत्न केला स्वैराचाराने तर जेलमध्ये जाण्याची वेळ आली, मार खावा लागला, जोडे खावे लागले. म्हणून तर आम्ही इकडे परमार्थ ह्या मार्गातून काही मिळेल का. तर या मार्गामध्ये असं आहे की तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, तुला विषय पाहिजे ना तर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विषयाचा भोग घे, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्या विषय प्राप्तीची साधनं कर. ऐक, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. तुका म्हणे तेचे आश्रमाचे फळ का हेची, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. तिसरा मार्ग वेदांनी सांगितला की तुम्हाला कर्म मार्ग आहे. तुमच्या अंतःकरणासारख्या इच्छा उत्पन्न होतात ना विषय भोगाच्या, तर शास्त्राप्रमाणे तुम्ही करा. काय अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणून शास्त्र म्हणेल ते सांडावे, जे राज्यही तृण मानावे, घे म्हणितलया न म्हणावे विषयी विरुद्ध. हा तिसरा मार्ग सांगितला. कोणता? कर्म मार्ग. आणि तो कोणाला? ज्याच्या अंतःकरणात अनेक प्रकारच्या कामना किंवा इच्छा, विषय भोगाच्या इच्छा आहेत, तर त्याला नियंत्रित करून तो जो काम तुझं आहे तो काम कसा आहे, तुझ्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा ज्या आहेत त्या स्वैर अशा प्रकारच्या आहेत, त्याच्याऐवजी त्याला नियमित कर, संयमित कर आणि शास्त्रांच्या विधानाप्रमाणे त्याला संयमित कर, म्हणजे तुझ्या जीवनात तुला समाधान प्राप्त होईल. आपलं हे चाललं होतं की ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. तर ब्रह्मस्वरूपाची निष्ठा राखणं म्हणजे असंगत्वाचा निश्चय राखणं, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच अंतःकरणवृत्ती कायमची स्थिर करून ठेवणं, इतर ठिकाणी जाऊ न देणं. आणि हे करायचं असेल तर तत्परायण अहर्निशी, रात्र आणि दिवस त्याला जसं अर्जुनाचा एक रोम भक्ती सिद्धांताचं जर घेतलं तर अर्जुनाचं झोपेत सुद्धा कृष्ण 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 असं रोमरंध्रातून प्रगटत होतं. तसं कर्मनिष्ठ असेल ना तो सारखं म्हणणार शास्त्र काय सांगतं त्याला प्रमाण. म्हणून आणि इकडं कोण प्रमाण आहे, इकडं शास्त्रच प्रमाण, तिथंही शास्त्र प्रमाण, इथंही शास्त्र प्रमाण. परंतु आचाराच्या बाबतीत खऱ्या अर्थाने पाहिलं तर शास्त्र कोणाला? कर्मठाला शास्त्रसेवी आहे. आणि जो उपासक भक्त आहे त्याला शास्त्र, परंतु त्याला आपलं इष्टदैवत जे आहे ते इष्टदैवत सेवी आहे. आणि ज्ञानमार्गातल्या साधकाला श्रीगुरु सेवे आहेत, असा याचा निवाड आहे. म्हणून आपण अजूनही वेळ गेलेली नाही. या ठिकाणी हे जे आपल्याला जर वेदांतातच पडायचं झालं तर कुठपर्यंत जायचं आहे की आपल्याला बुद्धिनिश्चय आत्मज्ञान एवढ्यानं चालणार नाही. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. तत्परायण अहर्निशी म्हणजे वेदांत वाक्येषु सदा रमंता. हा जर बरळायला लागला तरी जगद मिथ्या ब्रह्म सत्यम जीवो ब्रह्मैव ना परा अहम ब्रह्मास्मी ब्रह्म अहम अस्मी. सरळ बरळायला गेला तरी सुद्धा झोपेतल्या बरळण्यात सुद्धा त्याचा काही येईल ब्रह्म माया हेच विचार असतील. विचार रात्रंदिवस सदा विचार येत तस्मात. असं हे ज्ञानमार्गाचं जीवन आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं क्षुरस्य धारा निश्चिता दुरत्या. उपनिषदामध्ये कठोपनिषदामध्ये मला वाटतं क्षुरस्य धारा निश्चिता दुरत्या दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. हा तलवारीच्या धारेवर चालणं तिने ते लिहिलंय. क्षुरस्य शब्दाचा अर्थ तलवार नाही, वस्तारा.
वस्ताऱ्याच्या धारेवर, परवा त्या चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं की वस्ताऱ्याची धार, तलवारीची धार का नाही म्हटली, तर वस्तारे आहे ना, तलवारीनं कापलं तर टाके घालून जुळतात, वस्ताऱ्याने कापलं तर ती जखमच लवकर बरी होत नाही. तसं हा अत्यंत अवघड अशा प्रकारचा मार्ग आहे. आणि ह्या मार्गामध्ये कोण वैराग्य, विवेक, समाधी, षटक ही सगळी संपत्ती, मुमुक्षुत्व हे घेऊन जर आपण याच्यामध्ये आलो, आता पुढं तेच सांगणार आहेत, तर असे जर ज्याच्याजवळ ही षट संपत्ती आणि विवेक, वैराग्य आदी हे जर सर्व आपल्याजवळ असतील तरच तो त्याचा अधिकारी आहे. अन्यथा त्याला याच्यातून फक्त त्याला काय होईल, शब्दज्ञान होईल. शब्दज्ञानाने तो काय करेल, वाघ वैखरी शब्दधरी शास्त्र व्याख्यान कौशलम, शास्त्राचं व्याख्यान करतो, त्याच्या वाणीतून झरणा शब्दांचा चालू शकतो आणि त्याचा उपयोग फक्त त्याला भुक्तये असा होतो. म्हणजे हे सुद्धा आचार्य का म्हटले माहीत नाही. भुक्तये आता सध्याच्या धारणेमध्ये त्या माणसाला जगामध्ये खूप भोग मिळतील असं आहे का, की ज्ञान झालं तर होणार नाही. उलट लोक म्हणतील याला डाग नाही देत आपण तेवढंच बरं आहे. हा काय ब्रह्मन माया ज्या वस्तूंचा उपयोग नाही, घट आणि पट. स्वामी महाराज सांगायचे की एक म्हातारी ऐकायला येत होती वेदांत आणि तिला काही दिवस आली आणि बंद झाली. ते स्वामी महाराज म्हणले का हाजी तुम्ही येत नाही अलीकडं. ते म्हणे लोक म्हणतात की वेदांत ऐकायचा, ऐके नाही वेदांत ऐकायचा म्हणून मी आले, पण तिथं आल्यानंतर दररोज घटन पट, म्हणे घट म्हणजे मडकं, पट म्हणजे फडकं, ते लागतं कधी मेल्यावर. आणि जिवंतपणाचं जर अशुभ आणि सारखं नाही राम ना कृष्ण आणि घट आणि पट म्हणून मी यायची बंद झाले. तर तसं अजूनही वेळ गेलेली नाही या कारण इथं चालणार ते काय घट आणि पट आहे की, घटाकाश आणि मठाकाश आहे की नाही. म्हणून या ठिकाणी अजूनही हे जे मंगलाचरण आहे याच्यामधली जर निष्ठा पाहिजे असेल तर ह्या प्रकारची निष्ठा ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. आणि आपण घाबरायचं काही कारण नाही. त्या ठिकाणी आपलं काय त्यांनी एकी केली हातोफळी ठायाबळी पावले, आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा जया पावटणी केला काळ जया बळ होते ते. आणि तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. आम्ही त्या संतांच्या सांभाळी ज्ञानोबा यांच्या अंकावर आहे. आम्ही जरी आमच्या ठिकाणी सामर्थ्य कमी असलं तरी सामर्थ्य कोणाचं आहे, माऊलीचं. म्हणून जरी ह्या चिंतनाला प्रवृत्त झालो, आपलं सामर्थ्य नसलं तर ज्यांच्या आश्रयाने राहतो आपण त्यांचं सामर्थ्य सर्व आहे की नाही. ते किती करतो श्रेयचा तो केला पुरुष उभा. मग ते आपल्या बुद्धीत अहम ब्रह्मास्मी एवढासा निश्चय करून देणार नाहीत का, आणि आपल्या ठिकाणी विवेक वैरागी जागृत ठेवणार नाहीत का, ठेवतीलच. असं म्हणून कसंही दुकान चालवलंच पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा म्हणा ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळी असे, देव तयाजवळी असे. विश्वदेव